आज होतो रविवार, माशाचा वार, तर गेले मासे आणूक पण मनासारखे मासे नाही. मग गेले चिकन आणूक. 1.5 किलो चिकन घेतलंय. 2 वेळेचा रस्सो याच्यामध्ये भागता, कधी कधी उरता पण. तर आधी ह्या ना चिकन धुवच्या आधीच एका मीठ लावून घेतलंय, 5 मिनिटात ठेवलंय आणि त्याच्यानंतर धुवून स्वच्छ करून घेतलंय. दिले आणि ते खूप असे मोठे मोठे फोडी त्या आधी ना बारीक करून घेतलंय. सोमता करूचा होता कारण 12 वाजले होते. तर हे का मी कोल्हापुरी कांदा लसूण मसालो, आला लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, हळद आणि गरम मसालो आधी लावून घेतलंय. शेजारीन माझी असा कोल्हापूरची, तर 1 किलो तिच्याकडनं ना मी कांदा लसूण मसालो घेतलंय घरगुती. वेगळ्या वेगळ्या चवीचा असा काहीतरी खाल्ला तर खाऊक पण बरा वाटतं ना. तर तेल गरम केले, त्याच्यामध्ये लसूण कढीपत्तो कांदो आधी परतलंय आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं कांदो लसूण मसालो घातलंय आणि आपलं चिकन मसाला जो असता ना तो घालून घेतलंय. असे हे सगळे मसाले आधी परतून घेतले आणि त्यानंतर या चिकन त्यामध्ये घातले. आता पाणी न घालता या तेलावर असा चांगला परतून घेतोय, म्हणजे कसं आहे का पाणी सुटतं आणि तेलावर असा परतला ना की चव पण भारी येते. असं या भाजलेल्या खोबऱ्याचा वाटण 2 दिवसाचा करून ठेवला ना की आयत्या वेळात पटकन बरा पडता. कधी लाईट गेली तर अडाण रावाक नको याच्यामुळे. तर मग मस्त असा परतला आणि ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घेतलं. कुकरमध्ये असा बनवला की पटकन शिजता आणि मेन म्हणजे आपलं वेळ वाचता. 2 शिट्टे काढले की 2 शिट्ट्यामध्ये पटकन असा मस्त असा चिकन शिजता. तुमका दाखवतोय पण. बघितलात ना कसा चांगला शिजलेला असा ह्या. वरून याच्यावर अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घातली. आपलं चिकन रस्सो तयार झालो. सोमट्या या गरम गरम रश्श्याचा ताटही वाढून घेतलंय. चला तर मग या जेव.